सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत शिफ्ट वाईज स्ट्रॅटेजी. आत्तापर्यंत तुम्ही तुमचे प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड चेक केले असतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे पण चेक केलं असेल की नक्की तुमची एक्झामची डेट कुठली आहे आणि कोणती शिफ्ट आहे. तर आता तुम्हाला एक्झामची डेट तर समजली आहे, तर तुमची जी पण एक्झामची डेट आहे, जी पण तुमची शिफ्ट आहे, आता तोपर्यंत तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे तर ते आपण कम्प्लिटली ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. बट त्याआधी मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की नक्की तुमची एक्झामची डेट कोणती आहे आणि कोणती शिफ्ट आहे. शिफ्ट 1 आहे, शिफ्ट 2 आहे, नक्की कोणते शिफ्ट आहे आणि त्यासोबत एक्झामची डेट कुठली आहे हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे मला समजेल की किती मुलांची एक्झाम सेम डेटला आहे, किती मुलांची वेगवेगळ्या डेटला आहे आणि किती मुलांचे शिफ्ट सेम आहेत. तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये पण एकमेकांसोबत कनेक्ट होऊ शकता. आता सगळ्यात पहिले भरपूर मुलं टेन्शनमध्ये आली आहेत, ज्या पण मुलांचा फर्स्ट डे फर्स्ट शो आहे. म्हणजे ज्या पण मुलांची एक्झाम पहिल्याच दिवशी आहे 11 एप्रिलला, ती मुलं खूप टेन्शनमध्ये आहेत की दादा माझी एक तर प्रिपरेशन नाही झाली आहे, माझी पहिली शिफ्ट आली आहे, पहिल्याच दिवशी माझी एक्झाम आहे, आता मी काय करू, माझी कॉम्पिटिशन लेवल तर ऑलरेडी आता इन्क्रीज झालेली असेल. तर लक्षात घ्या, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे जरी तुमची पहिल्या दिवशी एक्झाम आली असेल किंवा ह्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अशी एक्झाम आली असेल तर काही टेन्शन घेऊ नका. कारण की ना, तुमची जी कॉम्पिटिशन आहे ही तुमच्या शिफ्टपुरतीच आहे. तुमची कॉम्पिटिशन लेवल ही 20 एप्रिलच्या मुलासोबत नाही आहे. तुमची कॉम्पिटिशन लेवल ही 11 एप्रिलच्याच मुलासोबत आहे. जी पण तुमची एक्झाम डेट आहे, जी पण तुमची शिफ्ट आहे, तर त्या शिफ्टपुरतीच तुमची कॉम्पिटिशन लेवल आहे. जेव्हा पण तुमचे पर्सेंटेज येतील तर ते पर्सेंटेज ह्यावर डिपेंड नसतील की 20 एप्रिलच्या किंवा 19 एप्रिलच्या मुलांनी किती मार्क स्कोअर केलेत. त्याच्यावर तुमचे पर्सेंटेज नाही येणार. पर्सेंटेज तुमचे येणार आहेत की तुमच्या शिफ्टमध्ये किती मुलांनी तुमच्यापेक्षा जास्त मार्क स्कोअर केले, किती मुलांनी तुमच्यापेक्षा कमी मार्क स्कोअर केले, त्याच्यावर तुमचे पर्सेंटेज बेस असणार आहे. तर त्याच्यामुळे काही घाबरू नका. कारण की आता जेवढी तुम्हाला भीती वाटते ना, ज्या पण मुलांची पहिली शिफ्ट आली आहे, जेवढी तुम्हाला भीती वाटते ना, तेवढीच तुमच्या शिफ्टमधल्या बाकीच्या मुलांना पण भीती वाटते. तर त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा एक बेस्ट द्यायचा ट्राय करा. आता सेकंड आहे ॲनालाइज एव्हरी शिफ्ट. आता जेवढे पण तुमचे एक्झामचे डेट्स असतील, जेवढे पण तुमचे शिफ्ट होतील, तर सगळे एक्झामचे डेट्स आणि सगळे शिफ्ट तुम्हाला ॲनालाइज करायचे आहेत. की सपोज म्हणजे ज्या पण मुलांची एक्झाम 13 एप्रिल 14 एप्रिल असेल किंवा त्याच्यानंतर असेल, तर आधीपर्यंत जे पण एक्झामचे डेट्स झालेत, जे पण शिफ्ट झालेत, तर त्या शिफ्टमधले कुठले हाय वेटेज चॅप्टर्स आले होते, कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आले होते, हे तुम्ही ॲनालाइज करा. हे तुम्ही लक्षात द्या. कारण की काय होतं ना, की भरपूर वेळेला असे पण केसेस होतात की काही क्वेश्चन आधीच्या शिफ्टमध्ये जे आले होते तेच क्वेश्चन नेक्स्ट शिफ्टमध्ये पण रिपीट होत असतात. तर त्याच्यामुळे तुम्ही शिफ्टला ॲनालाइज करत जा की आधीच्या शिफ्टमध्ये कुठल्या टॉपिकवर जास्त वेटेज होतं, कुठले टॉपिक जास्त वेळा विचारले होते, केमिस्ट्रीमध्ये कुठले रिॲक्शन्स आले होते, कुठल्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन्स, कुठले न्यूमरिकल्स आले होते, हे सगळं तुम्ही ॲनालाइज करा. आणि ह्याच्यामध्ये मी पण तुम्हाला मदत करणार आहे की जे पण मला इम्पॉर्टंट क्वेश्चन मिळतील प्रिव्हियस स्टुडंटकडनं, म्हणजे ज्या पण मुलांची एक्झाम कंप्लीट होईल, ज्या पण मुलांची शिफ्ट कंप्लीट होईल, त्यांच्याकडनं जे पण मला क्वेश्चन्स मिळतील, जे पण इम्पॉर्टंट टॉपिक्स मिळतील, हे मी आपल्या व्हॉट्सॲप चॅनलवरती मी तुम्हाला शेअर करत जाईन. तर त्याच्यामुळे तुम्ही आपला व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि मी पण तुम्हाला रिक्वेस्ट करतो की जर तुमची पहिली शिफ्ट असेल, दुसरी शिफ्ट असेल किंवा कुठलीही एक्झामची डेट असेल, तर एकदा तुमची एक्झाम कंप्लीट झाली ना, तर मला ना तुमचे जेवढे पण इम्पॉर्टंट टॉपिक्स, जेवढे काही पण इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला माहिती असतील, हे मला शेअर करत जा. माझा व्हॉट्सॲप नंबर ह्या व्हॉट्सॲप चॅनलवरती मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही मला जे पण तुमच्या शिफ्टमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स किंवा जे पण तुमचे क्वेश्चन्स लक्षात असतील, हे मला शेअर करत जा. ज्याच्याने तुमची तर मदत होईलच, बट बाकीच्या मुलांची पण मदत होईल. तर प्लीज ही एक रिक्वेस्ट आहे की माझ्यासोबत जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील हे मला शेअर करत जा. ऑल्सो मी टेलिग्राम ग्रुप मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, तर टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करून ठेवा. ह्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता नेक्स्ट टॉपिक आहे मॉक टेस्ट टायमिंग. आता हा टॉपिक तुम्हाला ऐकायला खूप सिंपल वाटत असेल, बट हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. म्हणजे तुमची मॉक टेस्टचा टायमिंग खूप मॅटर करणार आहे. आणखी लक्षात घ्या की आता तुमचं ॲडमिट कार्ड रिलीज झालं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला समजलेलं असेल की तुमची एक्झामची डेट कुठली आहे आणि तुमचं एक्झामचं टायमिंग काय आहे. म्हणजे तुमची एक्झाम सकाळी आहे, तुमची मॉर्निंग शिफ्टला आहे, सकाळी 9 पासून ते 12 पर्यंत तुमची एक्झाम आहे, की दुपारी 2 पासून ते 5 पर्यंत तुमची एक्झाम आहे. तर तुम्हाला तुमची शिफ्ट पण समजलेली असेल. सो आत्ता जे पण तुम्ही फुल लेंथ मॉक टेस्ट द्याल, मी चॅप्टर वाईज मॉक टेस्ट तर नाही बोलत आहे, आता तुम्हाला फोकस करायचं आहे फुल लेंथ मॉक टेस्टवर. सो आता जे पण तुम्ही फुल लेंथ मॉक टेस्ट द्याल, ट्राय करा की तुमच्या शिफ्टच्या अकॉर्डिंग तुम्ही ती मॉक टेस्ट द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमची मॉर्निंग शिफ्ट असेल तर ट्राय करा की जी पण तुम्ही फुल लेंथ मॉक टेस्ट द्याल ती सकाळी 9 पासून ते 12 पर्यंत तुम्ही द्याल.
म्हणजे ह्याच्याने काय होईल की तुम्हाला सवय होईल एक्झामला अपिअर करायचं. भरपूर मुलांना एक्झामला 3 तास बसायची सवय नाही आहे. लक्षात घ्या की तुम्हाला सीईडीच्या एक्झामला 3 तास कॉम्प्युटर समोर बसायचं आहे. ह्या 3 तासामध्ये तुम्हाला कॉम्प्युटरच्या समोरून हलू देणार नाहीत, तुम्हाला बाहेर जाऊन फिरून देणार नाही आहेत. तर त्यामुळे तुम्हाला आत्तापासूनच सवय करून घ्यायची आहे. सो तुमची जी पण शिफ्ट असेल त्या शिफ्टच्या अकॉर्डिंगच तुम्ही आता मॉक टेस्ट द्यायचा ट्राय करा. आता काही मुलांची दुपारची शिफ्ट आली असेल तर तुम्ही ट्राय करा की जी पण फुल लेंथ मॉक टेस्ट द्याल ती ह्या टाईम पिरियडमध्ये द्याल, दुपारी 2 पासून ते 5 पर्यंत. कारण की ना आता आपल्या इथे आपल्या एरियामध्ये गरमी खूप वाढली आहे आणि त्याच्यामुळे काही मुलं अशी असतात ज्यांना दुपारी झोपायची सवय असते. आता जर तुमची बाय चान्स दुपारीच एक्झामची शिफ्ट आली असेल तर असं नको व्हायला की तुम्ही एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर एक्झामला अपिअर करताना तुम्हाला झोप येईल. मग त्यामध्ये तुमचं वेगळं टेन्शन येईल की यार एक्झाम पेपर पण सॉल्व्ह होत नाही आहे, वर मला झोप पण येते. असं नको व्हायला. तर आत्तापासून तुम्ही सवय करून घ्या 3 तास कॉम्प्युटर स्क्रीनसमोर तुम्हाला बसायचं आहे. तर त्यामुळे आत्ता तुम्ही मॉक टेस्ट द्या, त्याच्याने तुम्हाला हॅबिट होईल, तुम्ही हॅबिच्युअल व्हाल ह्या टाईम पिरियडमध्ये एक्झामला अपिअर करण्याचं. ओके. नेक्स्ट आहे मास्टर इन एनी 2 सब्जेक्ट्स. आता बघा खूप कमी टाईम पिरियड आहे, ह्यामध्ये मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की कुठल्याही 2 सब्जेक्टवर तुम्ही फोकस करा. एकतर ते असेल मॅथमॅटिक्स अँड केमिस्ट्री, ह्या 2 सब्जेक्टवर तुम्ही फोकस करू शकता, किंवा मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स ह्या 2 सब्जेक्टवर तुम्ही फोकस करू शकता. जर तुम्हाला फिजिक्स सोपं वाटत असेल तर तुम्ही फिजिक्सवर फोकस करू शकता. आता ह्यामध्ये जर तुम्ही नोटीस केलं असेल तर मॅथमॅटिक्स ह्या ते मी कॉमन ठेवलं आहे. मी मॅथमॅटिक्सला कंपल्सरी मी तुम्हाला फोकस करायला सांगतोय. का? कारण की मॅथमॅटिक्स हा तुमचा हाय वेटेज सब्जेक्ट आहे. ह्याच्यामध्ये एका क्वेश्चनला 2 मार्क आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 100 मार्क्सचा पेपर मॅथमॅटिक्सचा असणार आहे. तर त्याच्यामुळे मॅथमॅटिक्सचा तुम्हाला अजिबात स्किप नाही करायचं आहे. मॅथमॅटिक्सवर तुम्हाला फोकस करायचंच आहे. त्यासोबत तुम्ही केमिस्ट्रीवर फोकस करू शकता. काही मुलं अशी असतील ज्यांची प्रिपरेशन एवढी खास झाली नाही आहे, तर त्या मुलांना जर सांगायचं झालं तर ट्राय करा केमिस्ट्रीवर फोकस करायचा, मॅथमॅटिक्स अँड केमिस्ट्री. कारण की केमिस्ट्री कम्पॅरेटिव्हली इझी आहे. ह्याच्यामध्ये टेक्स्टबुक बेसिस जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात, PYQs जास्तीत जास्त रिपीट होतात केमिस्ट्रीमध्ये. तर त्याच्यामुळे मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री तुम्ही फोकस करू शकता. जर तुम्हाला फिजिक्स सोपं वाटत असेल तर तुम्ही फिजिक्सचा सुद्धा फोकस करू शकता, म्हणजे मॅथ्स अँड फिजिक्स ह्या 2 सब्जेक्टला फोकस करू शकता. आता तुम्ही कुठल्या सब्जेक्टमध्ये मास्टर करताय हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला समजेल की किती मुलं मॅथ्स अँड फिजिक्सवर फोकस करतात आणि किती मुलं मॅथ्स आणि केमिस्ट्रीवर फोकस करतात. नेक्स्ट आहे फोकस ऑन रिव्हिजन. आता बघा खूप कमी टाईम पिरियड आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही नवीन टॉपिक्स करायला जाऊ नका. कारण की आधीच आपल्या नवीन टॉपिक्सचे कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावे लागतात, मग त्याच्या बेसवर आपल्याला CET लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतात. तर त्याच्यामुळे आता तुम्ही नवीन टॉपिक्सवर फोकस नका करू. आत्तापर्यंत जेवढं पण तुम्ही प्रिपरेशन केलेलं आहे तर त्याची तुम्ही रिव्हिजन करा आणि ट्राय करा की जर जे पण तुम्ही न्यूमरिकल बेस किंवा मॅथमॅटिक्ससाठी स्पेशली त्याचे जे पण काही फॉर्म्युलेज असतील तर हे तुम्ही फॉर्म्युलेज डेली रिवाईज करा. फॉर्म्युलेज तुम्हाला डेली रिवाईज करायचे आहेत, कारण की भरपूर मुलांना एक्झाममध्ये गेल्यानंतर फॉर्म्युलेज आठवत नाहीत आणि त्याच्यामध्ये ते गोंधळतात, त्याच्यामुळे त्यांचे ऑप्शन्स पण चुकीचे सिलेक्ट करून जातात. तर त्याच्यामुळे फॉर्म्युलेज तुम्हाला डेली रिवाईज करायचे आहेत आणि नवीन टॉपिक्स अजिबात करायला जाऊ नका. त्याच्याने आधीच तुम्ही टेन्शनमध्ये याल की यार नवीन टॉपिकमध्ये हे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही आहेत, प्लस मला रिव्हिजन करायचं आहे. तर ते नको व्हायला. आत्ता सध्या तुम्ही रिव्हिजनवर फोकस करा आणि फॉर्म्युलेज हे तुम्ही डेली रिवाईज करा. आणि जे पण हाय वेटेज टॉपिक्स आहेत हे मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करीनच, तर तुम्ही आपला व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून ठेवा. या QR कोडला स्कॅन करून तुम्ही जॉईन करू शकता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली आहे, त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ऑल्सो मला इंस्टाग्रामवर सुद्धा नक्की फॉलो करा. ह्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट अपडेट वगैरे आली तर ते मी तुम्हाला सांगत असतो. तर मी ह्या इंस्टाग्राम IDची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आत्तापर्यंत जर सगळं समजलेलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे तर हाईपसुद्धा नक्की करा. कारण की जेवढं तुम्ही हाईप कराल तेवढी ही व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. तर त्यामुळे हाईप करायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमची एक्झामची डेट आणि कोणती शिफ्ट आहे. सो गाईज दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बघू.